हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे, मी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 करणार आहे. मी आत्ताच सांगत आहे. तर मी करत आहे इथे कोलम तांदूळाची इडली. तर मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि याचं मी प्रमाण तुम्हाला सांगत आहे. तर इथं मी जो डबा आहे ना तो रिकामा आहे, त्याच्यामध्ये तेवढा पूर्ण भरून मी कोलम तांदूळ घेणार आहे. त्याच्या थोडी वाटी हे पहा एवढे मी उडीद डाळ घेतलेली आहे, त्याची छोटी वाटी पोहे घेतलेले आहे आणि मेथ्याचे दाणे घेतलेले आहे. अशा प्रमाणामध्ये आपण इडलीचं बॅटर घ्यायचं आहे. जर तुम्हाला इडली स्पॉन्जी, लुसलुशीत, मऊ आणि छान अशी बनवायची असेल तर हे प्रमाण तुम्ही माझं फॉलो करू शकता. आणि मेथ्याचे दाणे मी तुम्हाला खूप जास्त दाखवलेले आहेत, एवढे मेथ्याचे दाणे काही मी घेणार नाही. आता इथं कोलम तांदूळाची इडली ही आम्ही ना एक 4 लोकांसाठी बनवत आहोत. तर आमच्या घरी 4 इडल्या फार झाल्या, मग त्या प्रमाणामध्ये मी घेते आहे. आता 1 वाटी तांदूळ, 1 मोठी वाटी तांदूळ, त्याच्या छोटी वाटी मी उडीद डाळ इथे घेतलेली आहे आणि त्याची छोटी वाटी मी इथे पोहे टाकणार आहे. पोह्याने काय होतं, आपली इडली जी असते ना ती मऊ होते आणि स्पॉन्जी होते आणि छान होते, त्याच्यामुळे पोहे टाकायचे असतात. आता हे कोलम तांदूळाची जी आहे ना रेसिपी, ती मी साऊथ इंडियन म्हणजे साऊथ भागामधल्या एका जणांची पाहिलेली आहे. तर कोलम तांदूळाची इडली खरंच खूप छान होते. रवा इडली, रेशनचे तांदूळ यांची पण इडली छान होती, पण तुम्ही कधीतरी कोलम तांदूळाची इडली नक्की करून पहा. वाडा कोलम तांदूळ असतो ना त्याची इडली करायची खूप छान सुंदर होती आणि हा माझा पर्सनली एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्यासाठीच या इडलीचे थोडेसे डीपमध्ये व्हिडिओ 3 मिनिटामध्ये होत नाही, म्हणून मी त्याचे 3 पार्ट करून तुम्हाला इडलीची पूर्ण रेसिपी मी याच्यामध्ये दाखवणार आहे. तर हा आहे आपला पार्ट 1. तर इथे काय केलं, मी सगळं मग व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तांदूळ, त्याच्यानंतर उडीद डाळ, त्याच्यानंतर मेथीचे दाणे आणि पोहे. तर काय करायचं, जेवढी वाटी तांदूळ त्याच्या थोडी निम्मी वाटी उडीद डाळ, त्याच्या निम्मी वाटी पोहे आणि एक 4-5 एक 10 दाणे तुम्ही मेथीचे टाकू शकता आणि हे स्वच्छ छान सुंदर असं धुवून घ्यायचं आहे. आता मग हे छान 2-3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि मग याला तुम्ही जर तुमच्याकडे थंडी असेल तर गरम पाण्यामध्ये, थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत घाला. जर सूर्यप्रकाश असेल तर सूर्यप्रकाशामध्ये याला ठेवून द्यायचं. आता ही जी इडली आहे ना, तुम्ही पाहाल की इतकी सुंदर आणि इतकी छान अशी बनते ना. आणि काही असू द्या, थंडी असू द्या, गरमी असू द्या, तुमची इडली खूप छान आणि सुंदर आणि चविष्ट अशी ही इडली होणार म्हणजे होणार. तर याला आपण नॅचरल पद्धतीने फर्मेट करणार आहे. पहा नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.